मी दिल्लीहून इथे का आले, नरसिंहशी माझं काय रिलेशन आहे हे सगळं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. जोपर्यंत जानकी या घरात आहे ना, तोपर्यंत नरसिंहच्या आणि माझ्या रिलेशन मध्ये प्रोग्रेस होणं शक्य नाही. सो यू सी, वी बोथ आर सेलिंग इन द सेम बोट. काय म्हणायचंय तुम्हाला? पानी में रहकर मगरमच्छ से बैर नहीं किया जाता. जानकीला जर नरसिंहाच्या आयुष्यातनं मला बाहेर काढायचं असेल ना, तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. अरे वा, अगदी हाय लेवलचं डील करायला आलात तुम्ही माझ्या बरोबर. नमस्कार किल्लेदार साहेब, तुमचा अटक वॉरंट घेऊन आलोय. माझ्या घरात येऊन अटक करण्याची हिंमत झाली होय तुमची. वॉरंट बघू. नीता, नीता, काय झालं? हे ऑफिसर झालेत मला अटक करायला. वकिलांना फोन कर ताबडतोब. वाकलीच त्यांच्याशी पण आत्ताच बोलणं झालं माझं. तुला वकिलांना फोन करायला सांगितलं ना. आता त्याचा काही उपयोग नाहीये. तुला यांच्याबरोबर जावं लागेल. वाकणीसांना फोन कर आणि त्याला सांग वकिलांना घेऊन ताबडतोब सीआयडीच्या ऑफिसमध्ये यायला. हो मॅडम, हो. नाही, मी 5 मिनिटांमध्ये पोहोचतोच आहे. नरसिंहाला अटक झालीये. सीआयडी ऑफिसर्स घरी येऊन त्याला घेऊन गेले. ज्या अर्थी साहेबांना इतक्या झटकन अटक झाली, त्या अर्थी ही चक्र वर्ण फिरली असतील मॅडम. शट अप मिस्टर वाकनीस. एवढं मलाही कळतंय, पण आता काय झालं यापेक्षा आपण पुढे काय करायचं याचा विचार करूया. तुम्ही डायरेक्टली सीआयडी ऑफिसमध्ये जा. ठीक आहे मॅडम, मी लगेच तिकडे निघतो. जानकी, नरसिंह कुठे बाहेर गेलाय का खोलीत आहे त्याच्या? नाही, माझं काम आहे जरा त्याच्याशी. पण जानकी, पांडू मला म्हणाला की पोलीस अधिकारी आले होते आपल्या घरी. भाऊजींना भेटायला आले होते का? नाही म्हणजे भाऊजी कुठेच दिसत नाहीये म्हणून विचारते. पोलिसांबरोबर चर्चा करतात का ते? पोलीस आपल्या घरात? हो आत्याबाई, यांना अटक झालीये. तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं. काल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जे दिवे पाजळून आलीस ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. माईसाहेबांना पाठिंबा काय दिलास? त्या मंजिरीच्या प्रकरणात नरसिंहाच्या विरुद्ध काय बोललीस? का त्रास देतेस आम्हाला? कारण नरसिंहा तुला घराबाहेर काढत होता ना, तेच बरोबर होतं. उगीच अडवलं मी त्याला. कम इन. मॅम, वेलकम. कसा झाला प्रवास? नाही, पोलिसांच्या जीपमधनं आलात म्हणून विचारलं. तुम्हाला अशा गाड्यांमध्ये फिरण्याची सवय नाहीये ना? यालाच म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. काहीतरीच काय बोलताय मिस्टर किल्लेदार? आमची एवढी लायकी कुठे की आम्ही तुमच्या जखमेवर मीठ चोळू? मला अटक करून तुम्ही खूप मोठी चूक केलीत आणि या चुकीची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. नाही झालं ना तसं, तर नरसिंह किल्लेदार नाव सांगणार नाही. मिस्टर किल्लेदार, रिलॅक्स. बसा तुम्ही. कशाला उगाच हायपर होताय? या वयात झेपणार नाही तुम्हाला. उगाच बीपी वगैरे शूट होईल तुमचं. तुम्ही चहा घेणार का? पाटील, 2 चहा सांगा. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? आणि आई कशी आहे? डॉक्टर ऑपरेशन बद्दल पुढे काही बोलले का? मी पैसे तू पैसे पाठवलेले मिळाले बरं का. अगदी वेळेवर पैसे पाठवलेस. आता काळजी करण्याचं काय बी कारण नाही बघ. अहो पण मी कधी पैसे? अगं मी तुझ्याकडे पैसे मागितले काय आणि तू लगेच पाठवतेस काय? मला तर काळजी लागून राहिली होती की एवढ्या पैशाचा बंदोबस्त कसा करायचा, माझ्या रक्ताचं काय होईल. पण तू अगदी देवासारखी धावून आलीस बघ. आता डॉक्टर म्हणाले आपण लगेच ऑपरेशन करून टाकू.